गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा काल नागपुरात अत्यंत उत्साहात समारोप झाला। 22 जून पासून सुरू झालेली ही यात्रा महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यांचा आणि तब्बल 6000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून नागपूरच्या डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात विसावली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गोमाता पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली। यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी गो10 या विषयावर मार्गदर्शन करत गोमातेचं महत्त्व पटवून दिले आणि मुख्यमंत्र्यांकडे काही महत्त्वाच्या उपाययोजनांची मागणी केली। या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशी गायींच्या रक्षणासाठी सक्षम कायदा केल्याचं सांगत गोवंश शेण आणि गोमूत्राचा वापर करून शेतकऱ्यांनी विषमुक्त आणि नैसर्गिक शेतीवर भर दिला पाहिजे, जेणेकरून उत्पादनाचा खर्च कमी होईल असं आवाहन केले। तसेच गोशाळा या शेती आणि समाजासाठी सक्ती केंद्र बनाव्यात असं प्रतिपादन त्यांनी केले। या समारोहाला राज्यमंत्री आशिष जयस्वाल, डॉक्टर पंकज भोईर, महापौर नीता ठाकरे, राज्यसभा सदस्य मायाताई उनाते तसेच संभाजीनगरचे ज्येष्ठ गोसेवक परमेश्वर महाराज नलावडे, पारुंडीकर यांच्यासह महाराष्ट्रातील हजारो गोसेवक, गोरक्षक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व गोसेवकांना भगवा दुपट्टा आणि पांढरी टोपी देऊन सन्मानित करण्यात आले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।